नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मसालेदार गवारीची भाजी। काय तुम्ही अशी मसालेदार भाजी कधी ह्यापूर्वी खाल्ली आहे का? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण लागणारे साहित्य बघू। इथे मी गवार कापून घेतलेली आहे, एक बटाटा कापून घेतला, थोडंसं टोमॅटो, कढीपत्ता, मिरची बारीक चिरून घेतली, कांदाही चिरून घेतलेला आहे। चला आता आपण टोप गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये 2 चमच तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालून घेऊ। आता हे सर्व तेलामध्ये आपण छान परतून घेणार आहोत। कांदा परतून झाल्यानंतर असा गुलाबी आणि ट्रान्सपरंट होतो, हा पहा असा। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया, चिमूटभर हळद, थोडासा लाल तिखट मसाला आणि हे छान तेलामध्ये परतून घेऊ। आता यामध्ये आपण कापून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घेऊ, टोमॅटो, गवार, बटाट्याचे तुकडे, हे सर्व आपण घालून घेऊ। आता छान तेलामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊ। आता इथे मसाला करपायला नको म्हणून मी वाटीभर पाणी घालून घेतलं आणि आता ही सर्व भाजी मी वाफेवर शिजवणार आहे। आता इथे झाकणावर पाणी घालून आपण बटाटा आणि गवार शिजेपर्यंत ही भाजी छान शिजवून घेऊया। 5-5 मिनिटांनी आपण हे मध्ये मध्ये चेक करत राहू। जर पाणी कमी झालं असेल तर आपण थोडंसं पाणी याच्यात घालू शकतो, म्हणजे मसाला करपायला नको। भाजी पण शिजली का, बटाटा गवार व्यवस्थित शिजलाय का, नाहीतर अजून थोडा वेळ आपण शिजायसाठी त्याला वेळ देऊया। साधारणपणे अंदाजे 20 ते 25 मिनिटं मी मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घेतली। बटाटा व्यवस्थित शिजला। आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते। गवार आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। आता भाजीचा ओलसरपणा जाण्यासाठी मी ही सर्व भाजी आटवून अगदी सुकी करून घेते। यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली गवारीची भाजी तयार आहे तर साधी गवार, पण मसाल्यामुळे ही भाजी अगदी झणझणीत आणि हॉटेलसारखी अगदी चवदार स्वादिष्ट बनते। मसाल्याचा सुगंध तर एवढा अप्रतिम असा यामध्ये सुटतो ना की तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। पहा, भाजी दिसायलाच किती सुंदर दिसते, खायला तर त्यापेक्षा भारी लागते। ट्राय करून नक्की पहा। ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता। ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।